पूर्वच्या राजस्थानी 36 कोम समाजाचे जवळजवळ 100 ते 150 कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांनी ठराव घेऊन निलेश पुरोहित जे आमच्या गोकुरेला मधून मध्ये राहतात त्यांना अध्यक्ष म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे आणि आपल्या हस्ते त्यांचा आपण आज पद वाटप करत आहोत। बहुजन विकास आघाडीमध्ये राजस्थानी प्रकोष्ठ सेलच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। महापालिका निवडणुका समोर येऊन ठाकल्याने वसई विरार शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। वसई पूर्व पट्ट्यातील राजस्थानी प्रकोष्ठ सेलच्या 36 कोम समाजातील जवळपास 100 ते 150 कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। युवा नेतृत्व अजित भोईर व राजस्थानी प्रकोष्ठ सेलचे अध्यक्ष निलेश पुरोहित यांच्या नेतृत्वामध्ये सदरचा पक्षप्रवेश झाला आहे। यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। पालघरच्या विकासाचे विजन हे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडेच असल्याने आणि त्यांच्या कामाची पद्धत आवडल्याने बवियामध्ये आम्ही पक्षप्रवेश करीत आहोत असे राजस्थानी प्रकोष्ठ सेलच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले। यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, माजी सभापती कन्हैया बेटा भोईर, माजी नगरसेवक सुनील आचोळकर हे उपस्थित होते। यावेळी जागरूक वसई मार्फत आमदार राजेश पाटील, युवा नेतृत्व अजित भोईर आणि राजस्थानी प्रकोष्ठ सेलचे पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या। पाहुयात ते काय म्हणाले। सबसे पहले तो मैं धन्यवाद करूंगा अप्पा साहब का, सिटी दादा का, राजेश पाटिल साहब का एवं बहुजन विकास आघाड़ी परिवार का, क्योंकि बहुजन विकास आघाड़ी पार्टी से पहले एक परिवार है जो हमें हर सुख दुख में साथ में लेके चल रही है। पिछले कई सालों से हमें कोई परेशानी नहीं हो रही थी। हम व्यापार से जग से जुड़े हुए हैं, इंडस्ट्रीज में, शॉप में हमें बहुत 35 साल से कोई प्रॉब्लम नहीं रही। पिछले कुछ समय से हमारे ऊपर परेशानियां हो रही है, बहुत बताने से कुछ हो नहीं है, बहुत परेशानी हो रही है। बहुत दुख को देख के हम आज सभी राजस्थानी समाज के सैकड़ों कार्यकर्ता आज बहुजन विकास आघाड़ी परिवार में हम जुड़े। एक परिवार है, इसमें हमेशा सुख दुख में ही काम आता है। लोकनेते हितेंद्र ठाकूर, आमदार युवा आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील आणि प्रथम महापौर राजू नाना यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज हे सर्व इंडस्ट्रीज राजस्थानी समाज सेलचे इंडस्ट्रीज वाले सर्व आपले बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचा प्रवेश करण्याचं कारण उद्देश आहे की एवढ्या वर्षापासून बहुजन विकास आघाडीच्या बरोबर होते तेव्हा यांना काय प्रॉब्लेम नव्हता। आता गेले 1 वर्षापासून त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय। सर्व आरटीआय टाकते, रोड रस्त्याच्या काही ठिकाणा नाही, इंडस्ट्रीज वाल्यांना बरोबर इंडस्ट्रीच्या मध्ये धमक्या देऊन त्यांना हे करतात। म्हणून हे सर्व इंडस्ट्रीज वाले आज कमीत कमी 150 इंडस्ट्रीज वाले सर्व इकडे आले आणि आज बहुजन विकास आघाडीमध्ये आमच्या लोकनेते हितेंद्र ठाकूरवर विश्वास ठेवून आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलाय। आणि यांच्या पूर्वी आजपर्यंत बहुजन विकास आघाडीची जी सत्ता होती तेव्हापासून आजपर्यंत कधीच असं कुठल्याही व्यापारीला काही परेशानी नव्हती आणि गेले 1 वर्षापासून ही जरा दिसून आली आहे। म्हणून हे सर्व प्रवेश केलाय आणि यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते आम्ही काही सॉल्व्ह केले आणि अजून पण सॉल्व्ह करू आम्ही असं बहुजन विकास आघाडी तर्फे मी आपला सिटी दादाने आमच्यावर विश्वास ठेवून हे सर्व केलंय म्हणून आम्ही जरा सांगतो। सर, राजस्थानी प्रकोष्ठ सेलच्या 36 कोंब समाजाने आज बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? त्यांचं स्वागत आहे। हा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, आमचे नेते राजू नाना यांच्यावर आणि बहुजन विकास आघाडीच्या तमाम नेते मंडळी कार्यकर्त्यांवर त्यांनी जे विश्वास ठेवून बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं म्हणजे बहुजन विकास आघाडी सर्व धर्म समभाव मांडणारी आहे आणि ह्या भारतामधून आलेला प्रत्येक समाज ह्या वसई तालुक्यामध्ये आप्पांच्या नेतृत्वाखाली गुण्यागोविंदाने आजपर्यंत इथे नांदत आहे, वागत आहे। आपला संपूर्ण त्यांचं जीवन इथे चांगल्या प्रकारे व्यतीत होत असल्यामुळे आणि त्यांना चांगला अनुभव आल्यामुळे या मागील वर्षाचं परिवर्तन तेही सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे आणि सगळ्याला कंटाळून त्यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि एक निश्चित सांगतोय की त्या अपेक्षा ठेवून त्यांनी जो आज बहुजन विकास आघाडी अप्पावर विश्वास ठेवलेला आहे त्यांचा विश्वास कधीही कमी होणार नाही। त्यांना नेहमी
बहुजन विकास आघाडीकडून साथ मिळेल. आमचे युवा नेतृत्व अजित भोईर त्याचप्रमाणे निलेश पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं घडून आलेलं आहे. मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. शेवटी तळागाळामध्ये जे समाज राहतात त्यांच्यापर्यंत बहुजन विकास आघाडी नेहमी पोहोचत असते आणि त्यांना मदत करत असते. याच्या पुढे अशी मदत होणार त्यांना, एवढं त्यांना ठामपणे सांगतो आणि ठेवलेला विश्वास हा कधीही व्यर्थ जाणार नाही एवढं निश्चित सांगतो. आपण या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या समस्या कशा प्रकारे सोडवाल? व्यापाऱ्यांच्या समस्या तर आपण आप्पा जेव्हापासून वसई विरारमध्ये आमदार आहेत तेव्हापासून सोडवल्या जातात. या समाजाला आमिष देऊन विशिष्ट पक्षाने आपल्याजवळ ओढण्याचा प्रयत्न केला होता. या समाजाला आप्पाने न मागता बाबूलालला सभापती बनवलेला आहे. हे उदाहरण आहे की एकमेव असे नेते आहेत महाराष्ट्रामधले की जे न मागता प्रत्येक समाजाला त्याने पद दिलेली आहेत आणि प्रत्येक समाजाने इकडे ती पद उपभोगलेली आहेत. समर्थन ये आज मैं पटेल समाज से मैं मंगलाराम पटेल, मैं वसई ईस्ट अपने वसई अघाड़ी के हमारे नीलेश बहुजन विकास अघाड़ी के नीलेश भाई राजपुरोहित को सर्वसम्मति से मतलब इनका मतलब पदाधिकारी घोषित कर रहे हैं. इनके लिए हम सब साथ में इनके समर्थन में आए हैं और इनके अपने वसई अघाड़ी के साथ में मिलकर कंधे से कंधे मिलाकर काम करेंगे.